पकड ना हे पकड आपल्या बारामतीमध्ये खूप मोठं सर्कस आलेलं आहे. मग बघायला जायचं का? आपल्याकडे पैसेच नाही ना, आपण कसं बघायला जायचं? आता काय करायचं? काय? चला माझ्या माग. ए थांबा तुम्ही हो पुढं, मी आलेच. जावा हा मला मिसने फी सांगितली. फी भरायची वय स्कूलची. बर ह्यांच्यावर एवढं खर्च करतो मी, पण नीटनेटकी शिकत्यात का नाही का माझं पैसे मोकार घालवत्यात आज बघतोच. बर बाळा, किती रुपये द्यायचं? 500 रुपये. 500 रुपये का? देतो हा. पण मी एक तुला इंग्लिशची स्पेलिंग दाखवतो, ती स्पेलिंग वाचायची, काय म्हणतात सांगायचं. हा बर ठीक आहे. ह्याचा उच्चार काय होतो, काय म्हणतात? फटुरे. छायला सका पाण्यात गेली माझी फी असं वाटते. आणि तू रे, तुला काय पाहिजे? किती? 500. ठीक आहे, तुला पण एक स्पेलिंग लिहून देतो, मला वाचून दाखवून काय म्हणतात सांगा. सांग आता ह्याला काय म्हणतात? नटुरे. आईला पोरं काय शाळेमागे जाऊन शिकतात का काय? आणि मामा तुझा? मला पण फी भरायची 500 रुपये. तुला पण फी भरायची वय? बर दे तुला पण 500 बाळा. पण मला त्याच्या अगोदर एक गोष्ट सांग. ही ABCDचा तख्ता आहे बर का? ही काय रे बाळा? अंडे येत वय. बर कुणाची? चिमणीची वय. बर आणि हे काय, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कावळा. आईला सका ह्यांच्या सगळं पैसे खात्यात घातलं वाटते. आपलं काय चुकलं होतं काय? आपलं बरोबर होतं ना? हा. हे कृष्ण, दिलं का पैसे काकाने? हा जाऊ का? काका, काय ग? मला पण फी भरायची. अच्छा, तुला पण फी भरायची का? हा. बर बाळा, एवढ्या प्रश्नाचं उत्तर दे ग मला. हे काय? म्हैस आहे. म्हैस आहे वय. तू पण देवा लावती चांगलं. इंग्लिश मध्ये काय म्हणतात ह्याला? दिस इज अ म्हैस.